नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. लोकसभेला ओबीसी उमेदवार देऊन विधानसभा आपणच लढणार, प्राध्यापक चव्हाण सर. वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ओबीसी उमेदवार देणार असून विधानसभा मात्र आपणच लढणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांनी केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ममता लॉन येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अहमदनगर जिल्ह्याचे वंचितचे महासचिव नितीन गुंजाळ, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, पाथर्डी तालुका महिला उपाध्यक्षा रोहिणी ठोंबे, रेश्मा गायकवाड, अशोक बिडे हे उपस्थित होते. प्राध्यापक किसनराव चव्हाण सर पुढे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची ताकद किती आहे हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हे वंचित बहुजन आघाडीच्या भोवतीच फिरत आहे. कारण लोकांनी खिशातले पैसे घालून राज्यात चांगल्या प्रकारे वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची बांधणी केली आहे. समोरचा उमेदवार कोण असेल याचे आपल्याला काही देणे घेणे नाही, पण येणाऱ्या काळात आपल्याला आपलाच ओबीसी उमेदवार उभा करून मतदान करायचे आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा आपण लढणार म्हणजे लढणारच, पण आता होणारी लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे. या निवडणुकीत आपल्याला किती मतं मिळतात यावरच विधानसभेचे गणित अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष हे स्वबळावरच लढतील असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला आहे. प्रस्थापितांना चपराक देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांची चळवळ डोळ्यासमोर ठेवून विचारपूर्वक मतदान करावे असे त्यांनी सांगितले. पाथर्डी तालुक्यात ही प्रमुख कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. सर्वांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणाने काम करावे. शेवगाव तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची गळ घातली. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी मला जावं लागेल, म्हणून मला जिल्ह्यात अडकून न ठेवता राज्यात फिरू द्या असे प्राध्यापक चव्हाण सर यांनी सांगितले. या बैठकीत सागर गरुड, संतोष ढाकणे, सोपान काळे, विष्णू वाघमारे, रवींद्र नेळ, भीमा मोरे, सुरेश जाधव यांच्यासह शेवगाव तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 13 मेला अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, मतदान होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या निवडणुकीला सामोरं जात असताना आज या लोकसभा मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक, सर्व आघाडीचे, युवक आघाडी, महिला आघाडी, फादर बॉडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज काही कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी संपन्न झाली. या बैठकीमध्ये या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडीनं जावं किंवा वंचित बहुजन आघाडीला त्यांनी सन्मानपूर्वक सहभागी करून घ्यावं यासाठीचा सातत्यानं प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चालू होता. जर या देशामधील धर्मांध आणि जात्यांध शक्ती जी आहे भाजप RSS यांना पराभूत करायचं असेल तर धर्मनिरपेक्ष मताचं विभाजन होता कामा नये, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची कालही होती, आजही आहे. आणि म्हणून सन्मानपूर्वक जागा द्या, म्हणजे आपण सगळे म्हणून भाजप RSSचा पराभव, महायुतीचा पराभव करू शकतो. परंतु आपण सध्याला सोशल मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती बघतोय की महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातच लाथाळ्या चालू आहे, त्यांच्यातच जागा वाटप झालेलं नाही आहे. आणि म्हणून पहिल्या फेजमधल्या निवडणुकीचे फॉर्म भरून झालेले आहेत. आम्ही वाट बघत होतो, परंतु ते जर सन्मानपूर्वक आम्हाला घेणार नसतील, 48 मतदारसंघातले मतं आमची घ्यायची आणि आम्हाला पडणाऱ्या 3 जागा द्यायच्या, ही मानसिकता ही खऱ्या अर्थानं मनुवाद्याचीच मानसिकता आहे. कारण इथली लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधातली विस्थापितांची आहे. आम्ही विस्थापितांना सत्तेमध्ये घेऊन जातोय आणि नेमक्या इथल्या प्रस्थापितांना मग तो महायुतीतला असू द्या नाही तर महाविकास आघाडीतला असू द्या, हा प्रस्थापितच आहे, त्यांना विस्थापित बरोबर घ्यायचा नाही आहे. आणि म्हणून सातत्यानं वंचित बहुजन आघाडीला ते टाळतायत. म्हणून आम्ही आमच्या स्वबळावरती निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे. आज या तालुक्याची बैठक झाली. या तालुक्याच्या बैठकीमध्ये असं ठरलंय की वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्याचा ताकदीनं घरच्या भाकरी खाऊन, कारण जशा लाखोंच्या सभा घरच्या भाकरी खाऊन खिशातले पैसे घालून संपन्न झाल्या, तशाच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचा कोणताही उमेदवार असला तर त्याचा प्रचार खिशातला पैसा घालून घरच्या भाकरी खाऊन आमचे सर्व कार्यकर्ते ताकदीनं करतील. कारण आम्हाला माहिती आहे इथं महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महायुतीचा उमेदवार
हे दोनही उमेदवार आम्हाला आता जिल्ह्याला माहिती आहे. या तालुक्यामध्ये जे काही स्वतःला फुले शाहू आंबेडकरीवादी म्हणणारे, धर्मनिरपेक्षवादी म्हणणारे, संविधानवादी म्हणणारे आता भाजपाच्या कणकुटीला जाऊन बसलेले आहेत, भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. आणि जर ते भाजपाच्या मांडीला मांडी लावून जर बसले तर इथला धर्मनिरपेक्ष संविधानवादी जो मतदार आहे तो या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे.